नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी गंमत वाटते की आपली स्मरणशक्ती पण झोपाळलेली असते का. याचं कारण असं आहे, काल परवा देशाचे गृहमंत्री अमित शहा जे सतत उबाठा शिवसेनेच्या टार्गेटवर असतात, रडारवर असतात, काय म्हणाल ते महाराष्ट्रात येऊन गेले. मला वाटते नांदेडला त्यांचा कार्यक्रम होता, तो उरकून मुंबईला येऊन गेले. पण जे काय असेल बाकीचं राजकारण झालं. पण या दरम्यान काही घटना अशा घडल्या आणि नेहमी असतं, तुम्हाला माहिती आहे की संजय राऊत असो, उद्धव ठाकरे असो, आदित्य ठाकरे असो, उभाटा शिवसेना असो, अमित शहाना टार्गेट करत असतात. आणि मग अमित शहा सुद्धा अधूनमधून जाता येताना टपली मारावी तशी महाराष्ट्रात आले की किंवा संदर्भ निघाला तर उद्धव ठाकरे वगैरे आणि उभाटा शिवसेना यांना डिवचत असतात. आणि तसा अर्थातच महाराष्ट्रात कार्यक्रमासाठी आले किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद वगैरे घेतली तर ते उद्धव ठाकरे, उभाटा शिवसेना यांना टपली मारतच असतात. आणि तशी त्यांनी टपली मारली. आणि मग अर्थातच इकडून सुद्धा तोफा डागल्या जाणं हे सुद्धा नेहमीच झालंय. पण मला एक गंमत अमित शहाची वाटली. अमित शहा हे तसे अतिशय टोकदार बोलणारे आहेत. आणि अशा अमित शहाकडून एक चूक का झाली, त्यांनी बाळासाहेबांचा आठवण काढली. बाळासाहेबांनी ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती असं म्हटलंय. खरंय, गळाभेट घेतली असती. याचं कारण वारंवार तुम्ही जुने व्हिडिओ काढून बघितले तर तुम्हाला एक लक्षात येईल की बाळासाहेबांनी काश्मीर विषयी अतिशय कठोर भूमिका पहिल्यापासून घेतली होती. किंबहुना हिंदुत्वाकडे बाळासाहेब वळले जवळजवळ 40 वर्षापूर्वी. तेव्हा सुद्धा त्याला काश्मीर हेच कारण झालं होतं. भारताचे इंग्लंडमधले राजदूत आणि एक डिप्लोमॅट मुत्सद्दी रवींद्र म्हात्रे यांची हत्या इंग्लंडमध्ये लपून बसलेल्या किंवा आश्रय घेतलेल्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेच्या लोकांनी रवींद्र म्हात्रेची हत्या केली होती. आणि त्या हत्येनंतर ही केवळ मराठी माणसाची नाही तर हिंदू म्हणून त्याची हत्या केली आहे. यामुळे बाळासाहेबांचं डोकं इतकं भडकलेलं होतं की त्यांनी निदान महाराष्ट्रातल्या सगळ्या हिंदू संघटनांनी एकत्र यावं म्हणून प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी झाला बाजूला ठेवा, पण तिथून बाळासाहेब हिंदुत्वाकडे वळले. त्याच्या आधी 4 महिने बाळासाहेब हे कम्युनिस्टांच्या प्रेमात पडलेले होते, मॉस्कोच्या प्रेमात पडले होते. तो इतिहास मी वेगळा सांगितलेला आहे. पण तिथून काश्मीर आणि हिंदुत्व हा बाळासाहेबांच्या भावनेचा हळवा कोपरा होऊन गेला. आणि मग तर तुम्हाला आठवत असेल की त्यानंतर हळूहळू करत जे काश्मीरमध्ये थैमान सुरू झालं 90 नंतर, तेव्हा बाळासाहेब हा पहिला भारतीय नेता आहे, मी मराठी म्हणत नाही, भारतीय नेता आहे की ज्याने ठामपणे काश्मीर मधल्या दहशतवादाच्या विरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली. आणि त्यांनी पहिली भूमिका घेतली होती की भारतात पाकिस्तानचा क्रिकेट संघ येता कामा नये आणि भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात जाता कामा नये. भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं क्रिकेट संपूर्णपणे बंद पडलं पाहिजे, ही आग्रही भूमिका घेणारा भारतातला पहिला नेता बाळासाहेब ठाकरे होते. आणि आज
काश्मीरच्या निमित्ताने काही घटना घडत असेल आणि अमित शहा ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने बाळासाहेबांची आठवण करत असतील, तर त्यांना लक्षात यावं, कदाचित माहिती नसेल तर, म्हणून मी अगत्यानेही हा व्हिडिओ करतोय की बाळासाहेबांनी फक्त नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली नसती. बाळासाहेबांनी अगत्याने अमित शहाच्या मुलाला मातोश्रीवर बोलावलं असतं आणि त्याला अक्षरशः आलिंगन दिलं असतं. कारण अमित शहा आपल्या मुलाने केलेला पराक्रम जो आहे तो बघून बाळासाहेब किती आनंदले असते, हे अमित शहाना आठवलेलं नाही. ऑपरेशन सिंदूर चालू आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये क्रिकेट आणि काश्मीर मधला दहशतवाद एकत्र चालणार नाही, ही बाळासाहेबांची भूमिका होती. आणि जेव्हा त्यांची इच्छा डावलून किंवा त्यांचा आग्रह दुर्लक्षित करून मुंबईमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामना ठरवण्यात आला होता, तेव्हा बाळासाहेबांच्या लाडक्या शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन ती खेळपट्टी उखडून टाकली होती. मला आठवतं शिशिर शिंदेने हे काम केलं होतं आणि शिशिरच्या भोवतालच्या मुलुंडच्या शिवसैनिकांनी हे काम केलं होतं. आणि ती डागडुजी करून सुद्धा खेळायला लायक करू नये म्हणून त्या खेळपट्टीवर डिझेल पण ओतून ठेवलं होतं. केस झाली वगैरे ठीक आहे, अगदी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ती केस चालू होती, एवढं मला आठवतं. आणि तो जो राग होता बाळासाहेबांचा की पाकिस्तानची क्रिकेट होता कामा नये, पाकिस्तानचे खेळाडू सुद्धा तितकेच जिहादी आहेत, ही त्यांची भूमिका होती. आणि सगळ्या राजकीय भूमिका सगळ्या लोकांनी बाळासाहेबांवर टीका केलेली होती. पण मला आठवतं गोठोसकर नावाचे तेव्हा निवृत्त झालेले एक क्रिकेट मधले पंच होते, गोठोसकर यांनी बाळासाहेबांचं समर्थन केलं होतं, क्रिकेटचा पंच असून, क्रिकेट मधला असून. आणि गोठोसकर यांनी याविषयी एक पत्र लिहिलं होतं किंवा लेख लिहिला होता, महाराष्ट्र मध्ये, मला आठवत नाही. पण त्यांनी पाकिस्तानी खेळाडू सुद्धा क्रिकेटमध्ये राजकारण कसं करतात हे बाळासाहेबांच्या समर्थनासाठी पुढे येऊन गोठोसकरांनी सांगितलं होतं. आणि त्याचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात आला तरी तो पाकिस्तानी राजकारण करतो. आणि त्याचं उदाहरण काय दिलं होतं त्यांनी, की पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात आला तरी श्रीनगर किंवा भारतीय काश्मीरमध्ये सामना खेळत नाही. याचं कारण भारताचा जो काश्मीर आहे तो भारताचा नाही, तो भारताने व्यापलेला बळकावलेला काश्मीर आहे. ही पाकिस्तानची राजकीय भूमिका आहे. आणि ती राजकीय भूमिका जर पाकिस्तान आणि पाकिस्तानी क्रिकेटर भारतात येऊन चालवणार असतील तर त्यांना भारतात येऊन देऊ नका, एवढी पक्की, व्यापक आणि राष्ट्रीय भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. आणि तो मुद्दा गोठोसकरांनी सांगितला होता की जर पाकिस्तानी क्रिकेट संघ क्रिकेट खेळायला येत असेल तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जिथे सामना ठेवला असेल तिथे त्यांनी खेळलं पाहिजे, त्यात अटी घालता कामा नये. आणि जर अटी घालत असतील तर ते राजकारण आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची भूमिका बरोबर आहे. पण ते त्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये हे कोणी स्वीकारायला तयार नव्हता, कुठचाही पक्ष स्वीकारायला तयार नव्हता. आणि त्यामुळे पाकिस्तानला क्रिकेटमध्ये नामोहरम केलं पाहिजे, त्यांच्याशी खेळू पण नये, ही बाळासाहेबांची जी भूमिका होती, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट नको, ही भूमिका आज अमित शहाचे चिरंजीव जय शहा यांनी 100% यशस्वी करून दाखवली आहे. आणि नुसती भारत पाकिस्तान पुरती नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाकिस्तानला फार भुईसपाट करून टाकले, धुळीला मिळवले, भिकेला लावलेलं आहे. आणि ही गोष्ट जर बघितली असती बाळासाहेबांनी तर नक्कीच अमित शहाच्या मुलाला जय शहाला
मातोश्रीवर बोलून त्याचा सत्कार केला असता. कारण आज त्या जयशहाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट इतकं मातीला मिळवलेलं आहे, क्रिकेट खेळायचं आणि त्यात सुद्धा जिहाद, इस्लाम आणि पाकिस्तानी राजकारण करणं, हा जो हलकटपणा चालला होता तो नमवला पाहिजे. ही बाळासाहेबांची भूमिका होती आणि ती जर जयशहाने केली आहे तर त्याचं बाळासाहेबांना नक्की कौतुक वाटलं असतं. दुर्दैव इतकंच आहे की बाळासाहेबांच्या सुपुत्राला सुद्धा, उद्धव ठाकरेंना सुद्धा आज आपल्या पित्याचं कर्तृत्व आठवत नाही, पित्याच्या इच्छा आठवत नाहीत, आकांक्षा आठवत नाहीत. जयशाह यांनी हळूहळू करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या अधिकाराखाली आणलं आणि होत होत आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपल्या मुठीत घेतलेला आहे. आणि जिथे मिळेल तिथे पाकिस्तानी क्रिकेटला आणि पाकिस्तानी खेळाडूंना नामुष्कीची वेळ यावी अशा पद्धतीत जयशाह राजकारण करतो, क्रिकेटचं राजकारण करतो. म्हणून पाकिस्तानात जयशहाच्या निमित्ताने बोट मोडली जातात. प्रत्येक प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटर अमित शहाच्या मुलाच्या नावाने बोट मोडत असतो. आणि त्याचं कारण असं आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ आहे. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जी आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, त्याच्यावर भारताची हुकूमत चालते आणि पर्यायाने जय शहाची हुकूमत चालते. म्हणून तर अलीकडेच तुम्हाला आठवत असेल, चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानात भारतीय संघ खेळायला येणार नाही हे जयशहानी जाहीर केलं. आणि नको असेल तर भारत स्पर्धेतून बाजूला होतो. पण भारत स्पर्धेतून बाजूला झाला तर स्पर्धेचा खर्च कोण करणार ही चिंता होती. त्यामुळे नाक मुठीत धरून पाकिस्तानी क्रिकेटला जयशहाला शरण यावं लागलं. आणि भारताचे सामने हे भले यजमान पाकिस्तान असेल तरीही ते दुबईमध्ये खेळले जातील इतकं पाकिस्तानला जयशहाने नमवून दाखवलं. गंमत बघा, भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानात गेला नाही, पण पाकिस्तानच्या गडाफी स्टेडियमवर सगळ्या स्पर्धक देशांचे झेंडे लागले होते. तेव्हा पाकिस्तानच्या स्टेडियम मध्ये तिरंगा फडकत होता, पण भारतीय संघ तिकडे फिरकला नाही. ही सगळी किमया जय शहाने, अमित शहाच्या मुलाने करून दाखवली आणि बाळासाहेबांना त्याचा अभिमान वाटला असता. मला आश्चर्य वाटतं की अमित शहाना, अगदी उद्धव ठाकरेंना डिवचताना सुद्धा आपला मुलगा का आठवला नाही, आपल्या मुलाचं कर्तृत्व का आठवलं नाही, जे बाळासाहेबांना कमालीचं आवडलं असतं, कमालीचं आवडलं असतं. आता तेवढंच झालेलं नाही, एशिया कप स्पर्धा आहे आणि एशिया कप स्पर्धेमध्ये परत पाकिस्तानचा मंत्री हा त्याचा यजमान आहे. पण परत एकदा पाकिस्तानचा यजमान आणि पाकिस्तानात स्पर्धा म्हटल्यानंतर जय शहानी ठामपणे सांगितलं की भारतीय संघ पाकिस्तानात येणार नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानचा यजमान असल्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेतून, एशियन कप स्पर्धेतून आपलं अंग काढून घेत आहे. मुद्दा असा आहे, खर्च कोण करणार? आणि भारतीय संघ खेळत नसेल किंवा बाजूला होत असेल तर अफगाणिस्ताननी पहिला पुढाकार घेतला की आम्हाला पण एशिया कप खेळायचा नाही. ताबडतोब श्रीलंकेनं सुद्धा सांगितलं आम्हालाही खेळायचा नाही. आणि पाकिस्तानची नामुष्की होऊन गेलेली आहे. पाकिस्तान क्रिकेटची कुठलीही स्पर्धा आयोजित करू शकत नाही, इतकी पाकिस्तानी क्रिकेटची नामुष्की जय शहाने करून दाखवली. हे खरंच कौतुकास्पद आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन असा शब्द दिला होता म्हणून सतत 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 बोलणारे उद्धव ठाकरे आपल्या पित्याला काय पाहिजे होतं हे विसरून गेले, पित्याला विसरून गेले.
बाप चोरला, बाप चोरला, बाप चोरला एवढं म्हणणारे पित्याला किती विसरून गेलेत, त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि म्हणून जय शहाने जे काय केले, आता बघा तुम्ही पाकिस्तानच्या वेगवेगळे युट्यूबर्स आहेत का चॅनेल आहेत, त्याच्यावर ही चर्चा चालू आहे की पैशामुळे भारताला किती माज आलाय. पाकिस्तानी क्रिकेटला देशोधडीला लावायचे डावपेच जय शहा खेळतोय, याच्यासाठी सगळा पाकिस्तानचे क्रिकेट शौकीन, पाकिस्तानचे क्रिकेटपटू बोट मोडतायत, बोट मोडतायत. बाळासाहेबांना भयंकर आवडलं असते. कारण आज जी भूमिका देशाच्या पंतप्रधानाने घेतली आहे की पाणी आणि व्यापार एका वेळेला होऊ शकत नाही, बोलणी आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही, चर्चा आणि दहशतवाद एका वेळेला होऊ शकत नाही. दहशतवाद बंद करा, काश्मीर मधला दहशतवाद बंद करा, नाहीतर पाकिस्तानशी कुठलाही संबंध आम्हाला नको, ही नरेंद्र मोदींनी घेतलेली भूमिका आणि त्यासाठी अगदी युद्धापर्यंत जायची तयारी, ही बाळासाहेबांना आवडली असती, यात किंचितही शंका नाही. त्यामुळे अमित शहा जे म्हणाले महाराष्ट्रात आल्यावर, बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती तर त्याचं कारण हे आहे. पण त्याची सुरुवात कुठून झाली? क्रिकेट प्रेमी असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानच्या क्रिकेटचे इतके कट्टर विरोधक का झाले, जिथून त्यांच्या हिंदुत्वाची सुरुवात झाली. अगदी जावेद मियादाद त्यांच्या घरी येऊन गेला, पण एक पाहुणा म्हणून. सांगायचा हेतू आहे मित्रांनो की आजची शिवसेना, उबाठा शिवसेना, ही शिवसेना राहिली नाही, हाच प्रॉब्लेम आहे. ती बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, ती उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल. नाहीतरी त्यांनी नाव दिलंय कौसात उद्धव बाळासाहेब ठाकरे. नुसती शिवसेना नाही, उद्धवची शिवसेना आहे, बाळासाहेबांची नाही. आणि बाळासाहेबांची शिवसेना असती तर तिने नक्कीच जय शहाचं कौतुक केलं असतं. पण त्यासाठी बाळासाहेब कोण, त्यांच्या इच्छा आकांक्षा काय होत्या, त्यांच्या अपेक्षा काय होत्या देशाकडून, पंतप्रधानाकडून, भारतीय क्रिकेटकडून, क्रिकेट मंडळाकडून, त्याची जाण पण झाला नाही. तो म्हणतो मी वारस आहे, मी मुलगा आहे, मला मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेब पिता म्हणून पाहिजे, पण शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेब नको आहेत उद्धव ठाकरेंना. याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पण ते सोडून द्या, आता ह्याच्यावर मी खूप बोलून झालेलं आहे. मला वाईट एवढंच वाटलं की बाळासाहेबांची आठवण अमित शहाना आली असेल तर अमित शहानी आपल्या पोराचं कर्तृत्व विसरायला नको होतं. मोदी आवडलेच असते, मोदींची गळाभेट केलीच असती, पण त्याच्या पुढे जाऊन जवळजवळ 35-40 वर्ष जी भूमिका बाळासाहेबांनी सुरुवात केली होती, ती भूमिका आता संपूर्ण भारत स्वीकारतो आहे. खेळात राजकारण कशाला वगैरे वगैरे बोललं जात होतं त्यावेळेला 90च्या दशकामध्ये. खेळ आणि राजकारण वेगळं ठेवा. बाळासाहेबांनी तेव्हा फार सुंदर युक्तिवाद केला होता. खेळ आणि राजकारण वेगळं असेल तर मग वर्णभेदासाठी दक्षिण आफ्रिकेला दीर्घकाळ क्रिकेटमधून बाहेर का ठेवलं होतं? तेव्हा तुम्ही राजकारण करणार खेळात. दक्षिण आफ्रिकेला जगाने बहिष्कृत केलंय वर्णभेदासाठी म्हणून, तर मग दहशतवादासाठी पाकिस्तानला बहिष्कृत का नाही करणार? ती सगळी बाळासाहेबांची भूमिका अमित शहाचा मुलगा राबवून दाखवतोय, जय शाह. आणि मी खरंच सांगतो बा, जे सगळे जुने शिवसैनिक आहेत, शिशिर शिंदे आहे, शिशिर शिंदेला नक्की बरं वाटलं असेल आज की अरे मी त्या वेळेला हे केलं होतं, त्याचा कळस आज गाठला गेला. वानखेडेची खेळपट्टी उखडून टाकली आणि जे आंदोलन सुरू झालं होतं त्याचा कळस जय शहाने केलेलं आहे.
बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी जी वानखेडेची खेळपट्टी उखडून सुरू केलेलं आंदोलन होतं ते आज परिपूर्ण रीतीने पार पाडलेलं आहे. जय शहाने पार पडले. त्या अर्थाने जय शहा हा बाळासाहेबांचाच शिवसैनिक म्हणता येईल. तो कधी त्यांना भेटलेला नसेल, कधी त्यांचं भाषण ऐकलं नसेल, पण जी भूमिका बाळासाहेबांची होती ती जर जागतिक पातळीवर जय शहा घेऊन गेला असेल तर मग आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जय शहा, अमित शहाचा मुलगा, हा बाळासाहेबांच्या विचारांचा भूमिकेचा वारस ठरतो. वारस ठरतो. तेव्हा अगदी उद्धव ठाकरेंना डिवसताना सुद्धा आपल्या लाडक्या लेकाच्या कर्तृत्वाला अमित शहा विसरले याची खंत वाटली, म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.